नमस्कार. MHT-CET 2026 खूप मोठं नाव वाटतं नाही का? पण काळजी करू नका. ही संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आम्ही हे विशेष मार्गदर्शन घेऊन आलो आहोत. चला, तर मग सुरुवात करूया. तर बघा, या मार्गदर्शनामध्ये आपण कोणतीही इकडची तिकडची माहिती नाही, तर थेट स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलने जी अधिकृत माहिती दिली आहे ना, तीच घेणार आहोत. आणि हो, ती अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहोत, म्हणजे प्रत्येक टप्पा एकदम क्लिअर होईल. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ॲडमिशन घ्यायचंय का? किंवा तसा विचार मनात येतोय? मग थांबा. हे मार्गदर्शन खास आपल्यासाठीच आहे. बरोबर ठिकाणी आला आहात. चला, तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ही MHT-CET 2026 परीक्षा म्हणजे नक्की आहे तरी काय? आणि तिला प्रोफेशनल कोर्सेसचं प्रवेशद्वार का म्हणतात? हेच आपण आता बघणार आहोत. MHCET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. नावातच सगळं आहे. ही एक राज्यस्तरीय परीक्षा आहे, जी पूर्णपणे ऑनलाईन होते. आणि कशासाठी? तर 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी जे पदवीचे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ना, त्यांच्या प्रवेशासाठी. अच्छा, मग या परीक्षेतून कुठल्या कोर्सेसना ॲडमिशन मिळतं? तर ऐका, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे आपलं BE किंवा BTech. मग आहे फार्मसी म्हणजे B.Pharm किंवा फार्मजी. इतकंच नाही तर बी प्लॅनिंग आणि इतर अनेक टेक्निकल कोर्सेसचे दरवाजे ही परीक्षा उघडते. बरं, आता वळूया पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे ही परीक्षा देऊ तरी कोण शकतं? चला, आपली पात्रता काय लागते ते तपासून बघूया. याची जी मूलभूत अट आहे ना, ती अगदी सोपी आहे. कोणताही भारतीय नागरिक जो 12वीची म्हणजे HSC परीक्षा पास झालाय किंवा आता देणार आहे, तो अर्ज करू शकतो. आणि ऐका, एक चांगली बातमी, यासाठी वयाची कोणतीही अट नाही. आता हे जरा नीट समजून घ्या. महाराष्ट्रातील उमेदवारांचे काही प्रकार ठरवलेले आहेत. बहुतेक विद्यार्थी टाईप ए पासून टाईप ई पर्यंतच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि हो, ॲडमिशनसाठी हे प्रकार खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, टाईप ए म्हणजे काय? तर ज्यांनी 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातूनच पास केली आहे आणि जे महाराष्ट्राचेच रहिवासी आहेत ते येतात टाईप ए मध्ये. इथे एक मोठा फरक आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उमेदवार आणि अखिल भारतीय उमेदवार. बघा, महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी BE, BTech आणि B.Pharmसाठी MHT-CET देणं बंधनकारक आहे. पण जे अखिल भारतीय उमेदवार आहेत ते JEE मेन किंवा नीटच्या स्कोअरवर सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. खरं तर त्यांच्या स्कोअरला MHT-CET पेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. चला, आता थिअरी खूप झाली. आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा या प्रक्रियेकडे वळूया. मी आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं काही सांगणार आहे. ह्या तारखा एकतर कॅलेंडरमध्ये मार्क करा किंवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 10 जानेवारी 2026ला सुरू होत आहे. शेवटची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2026 आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 13 फेब्रुवारी. ह्या तारखा अजिबात विसरू नका. अर्ज करायची प्रोसेस एकदम सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी www.mahaseat.org वर जाऊन रजिस्ट्रेशन करा. मग सगळी माहिती अचूक भरा. त्यानंतर आपला फोटो आणि बाकीची कागदपत्र अपलोड करा. ऑनलाईन फी भरा आणि सगळ्यात शेवटी त्या अर्जाची कन्फर्मेशन प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवा. आता एक गोष्ट जिथे खूप जण चुकतात ती म्हणजे फोटो. त्यामुळे हे नीट ऐका. फोटो एकदम लेटेस्ट आणि कलर पाहिजे. साईज 50x50 मिलीमीटर. बॅकग्राऊंड एकदम साधा, पांढरा किंवा हलक्या रंगाचा असावा. आणि हो, फोटोत 80% आपला चेहराच दिसला पाहिजे. आता बोलूया फीबद्दल. जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर एका अटेम्प्टसाठी लागतील 1300 रुपये आणि दोन्ही अटेम्प्ट द्यायचे असतील तर 2600 रुपये. आणि महाराष्ट्रातील राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी हीच फी आहे 1000 आणि 2000 रुपये. फॉर्म भरून झाला, तारखा कळल्या. आता येऊया मुख्य गोष्टीकडे, म्हणजे परीक्षेच्या पॅटर्नकडे. परीक्षेच्या दिवशी नक्की काय होणार आहे याची तयारी आतापासूनच करायला हवी नाही का? समोरच्या टेबलकडे बघा, सगळं स्पष्ट होईल. PCM ग्रुपसाठी 150 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी, तर PCB ग्रुपसाठी 200 प्रश्न असतात, तेही 200 मार्कांसाठी. आणि दोन्ही ग्रुप्सना वेळ मिळतो सारखाच, पूर्ण 180 मिनिटं. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. परीक्षा 180 मिनिटांची आहे, पण ती एकाच सलग वेळेत नाही. ती 2 भागांत विभागलेली आहे.
पहिले 90 मिनिटं फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठीच मिळतात आणि 90 मिनिटं झाली की तो सेक्शन आपोआप सबमिट होतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. हो, बरोबर ऐकलं. याचा अर्थ काय? तर एकही प्रश्न सोडून यायचा नाही. हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. परीक्षा दिली, आता निकाल. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपल्या निकाल आणि फायनल स्कोर कसा मोजला जातो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला निकाल पर्सेंटाईल स्कोरमध्ये येतो. आता पर्सेंटाईल म्हणजे आपल्याला किती टक्के मार्क मिळाले ते नाही, अजिबात नाही. पर्सेंटाईल म्हणजे किती टक्के उमेदवार आपल्या एवढे किंवा आपल्यापेक्षा कमी गुण मिळून आपल्या मागे आहेत. हा फरक समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट, बेस्ट ऑफ 2 पॉलिसी. म्हणजे काय? तर जर आपण परीक्षा 2दा दिली तर काळजी करायचं कारण नाही. दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त पर्सेंटाईल स्कोर आला असेल ना, तोच आपला फायनल स्कोर ॲडमिशनसाठी पकडला जाईल. किती छान आहे ना? तर मग या आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करायला तयार आहात का? आशा आहे की ही सगळी माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात.